आम्ही समर्थ फ्रेंड्स. तर बऱ्याच वेळा मी तुम्हाला माझे मागल्या एका व्हिडिओमध्ये एक स्वामी अनुभव सांगितलेला होता. मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दुसऱ्या कुणाचा तरी म्हणजे एका मुलगीचा स्वामी अनुभव सांगितलेला होता. पण यावेळेस तुम्हाला मी माझा स्वामी अनुभव सांगणार आहे. तर माझा स्वामी अनुभव या वर्षीचा आहे. म्हणजे मी जवळजवळ 2021-22ला स्वामींशी जोडले गेले. पण इतक्या मागचा आता मी स्वामी अनुभव सांगणार नाही आहे तुम्हाला. तर हा जो मी काही आत्ता सांगणार आहे स्वामी अनुभव तो यावर्षीचा आहे. म्हणजे यावर्षीचं जे काही डिसेंबरचं पारायण होतं आपलं आणि आत्ता एप्रिलचं झालं, ह्या 2 पारायणामध्ये जो अनुभव आला मला, जी काही प्रचिती आली स्वामींची ती सांगणार आहे. जवळजवळ स्वामींशी जोडले जाऊन आत्ता 4 ते 5 वर्षांचा म्हणजे कालावधी झाला मी स्वामींशी जोडले गेले. तर आत्ता जे आपलं काही डिसेंबरला स्वामींचं पारायण झालं त्यावेळेचा एक छोटासा अनुभव आहे माझा. तर काय झालेलं म्हणजे स्वामींचं पारायण बसलं डिसेंबरमध्ये गुरुचरित्राचं. आणि त्यावेळेस म्हणजे मी एका प्रायव्हेट कंपनीमध्ये जॉब करते ॲज अ टेलिकॉलर म्हणून. तर कॉलिंगचं काम असतं माझं. सकाळी 10ला सुरू होतं काम, ते संध्याकाळी 7ला संपतं. मग 10 ते 7 या वेळेमध्ये मला स्वामींच्या केंद्रात जाणं शक्य होत नसल्यामुळं जे काही प्रहरीचा काळ होता, म्हणजे 7 नंतर मी संध्याकाळी प्रहरीसाठी जात होते त्यावेळी. आणि दररोज म्हणजे प्रहरीसाठी तोच वेळ भेटायचा मला. एकही स्वामींची आरती वगैरे काही भेटायची नाही आहे. पण काय झालं की आता हा 7 दिवसांचा काही कालावधी असतो, त्यामध्ये एक शेवटचा दिवस असतो ज्या दिवशी मांदियाळी असते. म्हणजे पारायणाचा सप्ताह असतो त्या दिवशी मांदियाळी असते, त्या दिवशीची आरती असते 10:30ची. तर डिसेंबरच्या पारायणाला मला हे सापडणार नव्हतं. आणि ॲक्च्युली मी त्या महिन्यातली जी काही माझी एक सुट्टी असते ती पण घेतलेली, त्यामुळं आता मला सुट्टी पण मिळणार नव्हती. पण मग मी आदल्या दिवशीपासूनच म्हणजे ठरलेलं की फक्त काय करायचं, जेवण वगैरे घेऊन जायचं असतं ना मांदियाळीला घरून करून. तर जेवण वगैरे करून घेऊन जायचं, द्यायचं जेवण आणि परत यायचं घरी. आणि ज्यावेळेस जेवणाची वेळ होते त्यावेळेस म्हणजे लंचचा ब्रेक होतो 12 ते 1 वाजता, आणि त्यावेळेस माघारी जाऊन तिथं म्हणजे जेवायचं. पण घडलं असं की मी 10, 10:15, 10:30च्या दरम्यान ना जेवण घेऊन गेले, द्यायचं म्हटलं आणि यायचं. पण 10 वाजता ज्यावेळेस ऑफिसचं टाईम होतं, लॉग इन करतो आम्ही, अगदी त्यावेळेसच म्हणजे जे काही आमचं ॲप्लिकेशन असतं TeleCRM, त्यामध्ये आमचं काम चालू असतं. तर ते TeleCRMची लायसन म्हणजे संपलेली आणि ते रिन्यूअल आलेलं त्याचं. मग मॅमना सांगितलं की असं असं म्हणजे रिन्यूअल आले आणि म्हणजे काय करायचं. तर मॅम बोलल्या की जवळजवळ 1 ते 1.5 तास लागणार आहे ते रिन्यूअल व्हायला. मग 1 ते 1.5 तास तुम्ही थांबा. तर मग झालं. मग स्वामींची आरती 10:30ला स्टार्ट झाली. मग 10:30ला आरतीचा म्हणजे आरतीचा सापडली मला. त्यानंतर थोड्या वेळातच म्हणजे सगळं असताना कालभैरव अष्टक बोलतात, त्यानंतर स्वामींचा जो काही जप आहे ते आपण करतो. तर ते सगळं झालं म्हणजे 11:30पर्यंत तो सगळा कार्यक्रम झाला. आणि 11:30 12च्या आसपास जेवणाचे म्हणजे चालू झालं. तर अक्षरशः म्हणजे पहिल्या पंक्तीतच मला जेवायला भेटावं अशी अपेक्षा होती, पण असं करता पण येणार नव्हतं कारण पारायणाला जे बसलेले असतात त्यांना अगोदर जेवायला देतात. मग मी तिथं थांबले. तर म्हणजे बायका सगळ्या बसायला लागल्यामुळं बाहेरच म्हणजे केंद्राच्या बाहेरच्या साईडला म्हणजे जेवायला बसले. तर जेवायला बसले आणि एक 15-20 मिनटं झाली असतील आणि मॅमचा कॉल आला की आता तुम्ही काम स्टार्ट करा आणि तुमचं जे काही ॲप्लिकेशन आहे त्याचं रिन्यूअल झालेलं आहे. काम स्टार्ट केलं. म्हणजे 2-3 घास उरलेले होते. कॉलिंग चालू केलं, ताट वगैरे धुतलं आणि स्वामींना नमस्कार केला. आणि मनापासून म्हणजे एवढं बरं वाटलं की आपल्या मनामध्ये इच्छा आली की 6-7 दिवसाचं पारायण संपूर्ण सापडावं. आणि मला खरोखर ते सापडलं. छोटासा अनुभव आहे पण खूप म्हणजे महत्त्वपूर्ण होता माझ्या आयुष्यातला. आता जे आत्ताचं एप्रिलचं पारायण झालं त्यावेळेस मात्र एक अशी घटना घडली की माझा जो छोटा मुलगा आहे ना तो अक्षरशः मरता म्हणजे स्वामींच्या केंद्राच्या बाहेर तो वाचलाय. म्हणजे त्या दिवशी काय घडलं की स्वामींचं पारायण चालू आहे म्हणून माझी जी मम्मी आहे ती आई आहे ती दर्शनासाठी गेलेली. म्हणजे संध्याकाळच्या 6च्या आरतीला जातो बोलली आणि ती म्हणजे नमस्कार करून वगैरे बाहेर येत होते दोघे. आणि आई पुढं होती आणि मुलगा पाठीमागं चालत होता.
तर त्या दिवशी सोसाट्याचा वारा पण खूप सुटलेला, त्यामुळं काय आणि मुलांनी काय केलेलं, आत्ता उन्हाळ्याचा दिवस असल्यामुळं वरती पट्टी टाकलेली काळी ताडपदरी आणि त्याच्यावरती ते पेविंग ब्लॉक्स असतात तो ठेवलेला. आणि वारा सुटल्यामुळं मुलगा माझा तिथे चप्पल घालत होता बाहेर साईडला, केंद्राच्या बाहेरच्या बाजूला, आणि सोसाट्याचा वारा सुटल्यामुळं ती पट्टी फडफडायला लागली आणि त्याच्यावरचा जो दगड आहे तो म्हणजे दानकण खाली आदळला जमिनीवरती. जवळजवळ 10 ते 15 फूट अंतरावरून वरून तो पडलेला. आणि एका फक्त वितीचं अंतर होतं की माझा मुलगा तो वितीच्या अंतरावरती पुढं होता आणि तो जो काही पेविंग ब्लॉक आहे तो पाठीमागे पडला. अक्षरशः त्या पेविंग ब्लॉकचे म्हणजे तुकडे तुकडे झालेले, लोक गर्दी जमलेली बघायला. आणि प्रत्येकाच्या तोंडात हा शब्द होता की कुणाचा म्हणजे मुलगा आहे हा, की म्हणजे काहीतरी त्याच्या आईबापाचं कर्म असतील की ज्यामुळे तो वाचलाय. आणि प्रत्येकाला माहीत होतं की तो माझा मुलगा आहे. प्रत्येकजण माझी वाट बघत होतं, मी कधी केंद्रामध्ये येते आणि मला ते सांगतात की तुझ्या मुलगासोबत आज काय घडलेलं. म्हणजे हा मोठा अनुभव होता. या अगोदर पण अनुभव आलेत, पण अक्षरशः त्या दिवशी माझा मुलगा जीवन मरणाच्या फेऱ्यातनं वाचलेला. खरं तर ज्यांना पण अजून म्हणजे विश्वास बसत नाही की या जगात देव आहे, तर खरोखर ज्यावेळेस अनुभव घेतो ना आपण आणि खरंच मनामधून श्रद्धा पाहिजे, विश्वास हा मनापासून असेल ना, तर तुमच्यासाठी देव प्रत्येक गोष्टीसाठी धावणार आहे. आता त्या दिवशी माझा मुलगा वाचला. म्हणजे माझा मुलगा सुद्धा माझ्यासोबत स्वामी सेवेसाठी येत असतो. दररोज तो मठात दर रविवारच्या आरतीला तो माझ्यासोबत आहे, स्वामींच्या सेवेसाठी येत. आणि खरं म्हणजे 1 वर्ष ते 1.5 वर्ष झालं आम्ही नॉनव्हेज खात नाही, मी पण खात नाही. आणि माझ्या मुलग्याने गेली 6-7 महिने जवळजवळ मागितलेलं नाही स्वतःहून. म्हणजे समोरून कोणी देत असेल तर तो खातो, कारण छोटा मुलगा आहे तो खाणार. पण स्वामींच्या केंद्रात जसं जातोय आणि आम्ही जशी स्वामी सेवा करतोय तेव्हापासून आम्हाला म्हणजे नॉनव्हेज खायची इच्छा पण झालेली नाही आहे. ज्यांना पण अजून पण म्हणजे असं वाटतंय की देव नाही आहे या जगात वगैरे, खरंच मान्य करा, देव आहे म्हणून आपण आहोत. कारण आपण या ज्या काही जगात राहतोय ना, हे एक भाड्याचं घर आहे आपलं, जे फक्त देवाचंच आहे. म्हणजे हे सगळं देवाचं आहे, आपण फक्त वापरतो. इथं आपण भाडेकरू आहोत. आणि जे काय आहे ते आपल्या कर्माची फळं आहेत. कर्म चांगलं ठेवलं तर त्याचं फळ चांगलंच मिळणार आहे. आणि जर आपली कर्म जर चांगली असतील तरच आपण स्वामींच्या दरबारापर्यंत जाणार आहे, यात काहीच शंका नाही. कारण गावाची लोकसंख्या बघा 10,000 ते 15,000 असते, 5-5 हजार आहेत. पण स्वामींच्या केंद्रात किती लोक येतात? 50 येतात. प्रत्येकाचं कर्म नाही आहे की तो स्वामींच्या केंद्रात येतोय. आपलं कर्म तसं बनण्यासाठी आपण पण आपलं म्हणजे आपण स्वामींच्या केंद्रात जाण्यासाठी आपलं पण कर्म तसं असायला पाहिजे. म्हणून कर्म चांगलं पाहिजे. भले तुम्ही देवाची पूजा एक वेळ कमी करा, पण कर्म मात्र चांगलं करा. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून स्वामींचे सगळे भेटत असतात. स्वामी सेवा कशी करायची किंवा काय बरेच अनुभव स्वामींचे वगैरे या चॅनलवरती भेटत असतात. तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवरती क्लिक करा, नोटिफिकेशन नवनवीन व्हिडिओचे मिळत राहतील. आणि कमेंटमध्ये नक्की कळवा की तुमचा पण काय स्वामी अनुभव